केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये न्यायचं. ज्याप्रमाणे उज्जैनच्या महाकालचा विकास झालाय, ज्याप्रमाणे वाराणसीचा विकास झालाय, त्याचप्रमाणे प्रभू वैद्यनाथाच्या आपल्या परळीचा सुद्धा विकास त्या प्रसाद योजनेमधून होणार. आज अनेक गोष्टी आहेत. आपण म्हणलात ताईची इच्छा आहे मोठी अभ्यासिका व्हावी. आपण लायब्ररी उभी केली आहे, काम पूर्ण संपलंय. एक फ्लोर अभ्यासिकासाठी अत्याधुनिक लायब्ररी आपण ती केली आहे. थोडस काम राहिलंय, तेही पूर्ण होणार आहे. या ठिकाणी 2.5 चक्कर जागा जी नगरपालिकेची वैद्यनाथ महाविद्यालयाला दिली होती, ती 2.5 चक्कर जागा अतिशय चांगलं बौद्ध विहार बांधण्यासाठी आपण दिली. पैसेही मंजूर झाले. तेवढ्यातच माझं सामाजिक न्याय मंत्रीपद गेलं, सरकारच्या बाहेरच गेलो. त्याच्यामुळं प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. आज 28 कोटी रुपयाचं ते बौद्ध विहार हाय पॉवर कमिटीकडे मंजुरीसाठी गेलंय. ती मंजुरी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यात असं नसेल एवढं चांगलं बौद्ध विहार आपण त्या 2.5 चक्कर मध्ये ठिकाणी करणार. अनेक माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं, अनेक जिम्मेदार लोकांनी सांगितलं की जेवढे मस्जिदी आहेत त्याचा पीटीआर वर नोंद झाली पाहिजे. जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराची सुद्धा पीटीआर वर नोंद झाली पाहिजे. हे सुद्धा काम आम्ही हाती घेणार आहोत. एवढंच नाही तर मी आपल्याला शब्द देतो, एक आदर्श परळी, ज्या परळीला हिनून काही लोकांनी 1 वर्षभर आपलं पोट भरलं, त्याच परळीला देशामधून लोक येऊन बघावेत एवढा चांगला विकास करण्याचा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. निवडणूक विजयाचा पराजयाचा विषय राहिलाच नाही. आता इकडे बघितले तरी तेवढेच आहेत, समोर तर जिथपर्यंत मला दिसतंय तिथपर्यंत आहे, उजवीकडे बी तेवढेच आहेत, इकडे बी तेवढेच असते. महाग जास्त आहेत. आता मला सांगा, 11 पासून नगरपालिका स्वाभाविक मी पाहतो, परळीतल्या कुठल्याही नागरिकांना उठून म्हणावं की 2011 पासून आजपर्यंत परळीने कुठल्या तरी पिण्याच्या पाण्याचा असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, कुठलाही 1 रुपयाचा तरी टॅक्स वाढवलाय का? नाही.